नमस्कार मित्रांनो, सरळ शिक्षक माहिती भाग 2 यामध्ये आज आपण पुढील माहिती कशी भरायची हे बघणार आहोत। याआधी आपण बेसिक माहिती कशी भरायची हे बघितलेलं आहे आणि ती भरून पण झाली असेल बहुतेकांची। आता आपण पुढील माहिती कशी भरायची बघूया। या पुढील माहिती ही कास्ट बद्दलची आहे। यामध्ये पहिलं तुम्हाला आपलं रिलीजन धर्म सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर तुमची जी कॅटेगरी असेल ती आणि त्यानंतर खाली तुमची कास्ट सिलेक्ट करायची आहे। सबकास्ट असेल कुणाची तर सबकास्ट सिलेक्ट करा। त्यानंतर सर्टिफिकेशन डिटेल्स म्हणजे कास्ट सर्टिफिकेटची डिटेल्स विचारलेले आहे ते सर्टिफिकेटचा नंबर, त्यानंतर सर्टिफिकेट प्राप्त झाल्याची दिनांक आणि ज्यांनी तुम्हाला सर्टिफिकेट ऑथराइज्ड दिलेली आहे त्यांची ऑथॉरिटी म्हणजे जे काही असेल ते विभाग तो इथे आपल्याला सिलेक्ट करायचा आहे। सेम माहिती ही व्हॅलिडिटी बद्दलची आहे, ती सुद्धा भरून तुमची व्हॅलिडिटी सर्टिफिकेट इथे अपलोड करून टाका। आता सध्या मी ही जी माहिती भरत आहे ती जनरल कॅटेगरी मधून असल्यामुळे इथे सर्टिफिकेट अपलोड करण्याची गरज नाही, परंतु ती कशी अपलोड करायची डॉक्युमेंट्स हे तुम्हाला याआधी सांगितलेलं आहे। त्यानंतर अदर पर्सनल डिटेल्स मध्ये इथे मदर टंग सिलेक्ट करायची आहे, मातृभाषा। त्यानंतर मॅरिटल स्टेटस म्हणजे तुमचं विवाहित आहे अथवा नाही। त्यानंतर इलेक्शन कार्ड नंबर इथे लिहायचा आहे तुमचा, इलेक्शन कार्ड नंबर इथे टाईप करून घ्या, तुमचं जे असेल ते इथे टाईप करा। त्यानंतर तुमची हाईट फीट आणि इंच मध्ये, ठीक आहे। त्यानंतर सेंटीमीटर मध्ये आपोआपच येईल। त्यानंतर तुमचं वेट जे असेल ते इथे ऍड करा। त्यानंतर आयडेंटिफिकेशन मार्क म्हणजे जे काही खूण असेल ती प्रत्येकाची वेगवेगळी खूण असेल ते तुम्ही इथे टाका। जसं यांचं इथे मोल ऑन लेफ्ट पाम असेल, लेफ्ट हँड पाम, डाव्या तळ हातावर तीळ। त्यानंतर तुम्हाला इथे ब्लड ग्रुप सिलेक्ट करायचं आहे, ते सिलेक्ट करून घ्या आणि खाली अदर ट्रेनिंग डिटेल्स म्हणजे नंबर इथे 0 टाकून द्या। चला, आणि अशा प्रकारे हे आपली अदर पर्सनल डिटेल्स मधली माहिती सुद्धा पूर्ण झालेली आहे। होप तुम्हाला ही माहिती भरता येईल। यानंतरचा व्हिडिओ लवकरच सादर होईल। धन्यवाद।